तर मित्रांनो, तुम्हालाही छत्रपती संभाजीनगरवरून ते मुंबईपर्यंत वंदे भारतने प्रवास करायचा आहे तर अगदी सोपं आहे. काय होतंय ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला यावं लागणार आहे छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्टेशनवरती. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती आपली ट्रेन येते वंदे भारत. मी खूप वेळ वाट बघत होतो, ते एकदम अगदी राईट टाइमवर आपली ट्रेन आली. त्यात एक आपला फॉलोअर्स भेटला होता, त्याला भेट देऊन आपल्या आज होते आपल्यासोबत महेश भाऊ आणि आम्ही चाललो होतो वंदे भारतने मुंबईला. सर्वात पहिले अगोदर आल्या आल्या त्यांनी आमचं स्वागत केलं, त्यासोबतच आम्हाला पाणी बॉटल एकदम त्यांनी फ्री दिली मित्रांनो. त्याचबरोबर तुम्हाला वायफाय सुद्धा मित्रांनो एकदम फ्री भेटणार आहे. वायफायचा पासवर्ड तुम्ही गुगलवरती जाऊन तुम्ही सर्च करून एकदम गाणे आणि सॉंग्स आणि मूवी एकदम फ्री बघू शकता. मस्तपैकी नजाराचा अनुभव घेत असतानाच काका आले, तुम्हाला खाली पेट आम्ही काय बसू देणार नाही. काकांकडनं आपल्याला भेटला होता नाश्ता. काकांचा स्वभाव एकदम छान होता, त्यांनी दिला होता आपल्याला मस्तपैकी नाश्ता. त्यासोबतच त्यांनी दिलं होतं आपल्याला अमूलचं दही, केचप आणि भरपूर सारा केक. आणि त्यासोबत रिफ्रेशिंगसाठी त्यांनी व्हाईट वेब्स दिले होते मित्रांनो आपल्याला. त्यासोबत होत्या नाश्त्यामध्ये पोहे, पुरी, पनीरची सब्जी, प्लस त्यासोबत दिले होते त्यांनी नाईफ, खाण्यासाठी दिले होते स्पून. मस्तपैकी आपण केला होता नाश्ता मित्रांनो. तर मी पण वाट बघत होतो कधी खातोय. मस्तपैकी खाऊन पोह्याची टेस्ट केली मित्रांनो. क्वालिटी आणि क्वांटिटी एकदम मस्त होती मित्रांनो, एका माणसासाठी सफिशियंट. तेवढ्यात काका घेऊन आले होते आपल्यासाठी चहा बनवण्यासाठी मित्रांनो. तुम्हाला भेटते एकदम गरम पाणी. आपल्याला पहिले त्यांनी दिलेलं असतं ते प्रीमिक्स मस्तपैकी ओपन करून घ्यायचं मित्रांनो. जे हॉट वॉटर आहे त्यामध्ये आपलं प्रीमिक्स मिक्स करायचं. 0.0 सेकंड मध्ये आपली चहा तयार होती मित्रांनो, गरम गरम. चहा पिऊन मस्तपैकी बाहेरचा नजारा मित्रांनो बघायचा आहे. त्यानंतर गेलो होतो आपण वॉशरूमचा रिव्ह्यू बघण्यासाठी. वॉशरूम एकदम क्लीन आणि नीट होतं मित्रांनो. याला आपण 5 स्टार रेटिंग देणार मित्रांनो. एकदम स्वच्छतेचं यांनी एकदम वंदे भारतने एक नंबर केला होता, आपल्या भारताची शान. त्यानंतर मनमाड स्टेशन कधी आलं मित्रांनो आपल्याला समजलंच नाही. मनमाड स्टेशन नंतर आलं होतं आपल्याला नाशिक रोडचा पण सफर कधी कटला मित्रांनो समजलंच नाही. बाहेर बघतोय तर काय चाललंय काय नाही, मस्त निसर्गाचा आनंद घेत असतानाच काका तेवढ्यात वापिस आले होते. काका आपल्यासाठी घेऊन आले होते पुन्हा एकदा जेवण. त्यामध्ये होतं परत एकदा अमूलचं दही, नाईफ, मस्तपैकी त्यांनी दिली होती पनीरची भाजी, दाल, रोटी, राईस. एवढी क्वांटिटी मित्रांनो एका माणसासाठी तरी सफिशियंट आहे. पुन्हा एकदा त्यांनी वेट वाईप्स दिले होते मित्रांनो. याची क्वालिटी पण एक नंबर मित्रांनो, फ्रेश होतं माणूस एकदम. त्यानंतर काकांनी आपल्यासाठी आणली होती अमूलची आईस्क्रीम. काका म्हणले मी एकच भेटणार का? काका बोलले तुमच्यासाठी पुन्हा एकदा मित्रांनो घेऊन येईल, कारण की काकांचा स्वभाव एक नंबर होता. काकांनी पुन्हा एकदा आपल्याला एक आईस्क्रीम दिली होती. तुमचा रोहित भाऊ काय ऐकत नाही. त्यानंतर आलो होतं आपलं स्टेशन. मस्तपैकी मित्रांनो उतरलो. तोपर्यंत पटापट आपल्या मराठी ब्लॉगरला फॉलो करून घ्या.